काय काय बघते कंपनी कॅन्डिडेटमध्ये? फर्स्ट ऑफ ऑल इंग्लिश, दुसरं ॲप्टिट्यूड रिझनिंग, तिसरं तुमचं कोडिंगचे स्किल आणि चौथं तुमचं हँडलिंग स्किल लाईक HR रिलेटेड. तुम्ही कसं सिच्युएशन हँडल करता एवढंच बघते. ह्याच्यापेक्षा वेगळं कुठली काहीच दुनिया नाही आय टीची. सो आय टीमध्ये मॅक्झिमम कंपन्या स्किल ओरिएंटेड असतात, म्हणजे तिथं क्रायटेरियाच नसतो. सो अशा ठिकाणी हे लोक जातात. पण ज्या ठिकाणी क्रायटेरिया नाही ऑब्व्हियसली तिथं गर्दी जास्त, कारण की सगळेच येणार. मग पहिलं फिल्ट्रेशन असतं ॲप्टिट्यूडचं. सो तुम्ही आता ह्या मोमेंटला हे म्हणता कामा नाही की मला ॲप्टिट्यूड माहीत नाही. मॅक्झिमम मुलं काय करतात, नाही बाबा ते डोक्याच्या बाहेरचे मला नाही द्यायचं. ते लिटरली त्याच्यामध्ये जे क्वेश्चन्स असतात तर ते 12वी पर्यंतचेच आहेत. सो इतकं ते इझी असतं. बट एक आपली जी भीती आहे ना, जसं इंग्लिशबद्दलची भीती किंवा बाहेर पडण्याची भीती, तसं ते ॲप्टिट्यूडची एक भीती आहे. सो यू हॅव टू ॲक्सेप्ट फर्स्ट की नाही यार, मला जर जायचं आहे क्राऊडमध्ये, मला जर जायचंच आहे IT तर ॲप्टिट्यूडची तयारी केलीच पाहिजे. हा पहिला फिल्टर झाला. आणि जो ॲप्टिट्यूडमधून क्रॅक होतो, पुढे जातो, त्याला कोडिंगचा चान्स मिळतो की चला बाबा तू कोडिंग राऊंड दे. सो 6 महिन्याचं जे रुटीन आहे किंवा जे शेड्यूल आहे तर ते प्रॉपर पाहिजे. सो आपण आता हे नारा लावता कामा नये की बाबा माझी मातृभाषा मराठी आहे. आता तुम्हाला गरज आली की बाबा जर तुम्हाला उदरनिर्वाह करायचा आहे आणि जर तुम्हाला वयाच्या 35व्या वर्षी जर तुम्हाला 30-40 लाखाचं पॅकेज पाहिजे तर तुम्हाला इंग्लिश येणंच इम्पॉर्टंट आहे. आता तुम्ही असं नाही म्हणू शकत की बाबा माझं असं आहे आणि मला घरच्यांमुळं वातावरणामुळं इंग्लिश येत नाही, असं नाही. सो शेवटी ज्या ठिकाणी ज्या गोष्टीची गरज आहे ती तुम्ही शिकलं पाहिजे.